नमस्कार. आज मी तुम्हाला आखाजी स्पेशल जेवण पटकन कसं बनवायचं ते सांगणार आहेत आणि मी काय काय मेनू बनवले आहेत, म्हणजेच तुम्हाला आखाजीच्या दिवशी कोणते मेनू बनवायचे त्याची आयडिया येऊन जाईल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग स्वयंपाकाला सुरुवात करूया. त्यापूर्वी श्री स्वामी समर्थ. आता आखाजीचा दिवस म्हटला की आमरस तर करायचाच असतो. त्यासाठी मी मार्केटमधून आंबे आणल्यानंतर त्याला सर्वात आधी पाण्यामध्ये बुडवून घेतले आहे, जेणेकरून त्याची उष्णता निघून जाईल आणि बाकीची तयारी होते तोपर्यंत संपूर्ण आंबे हे चांगले थंड होऊन जातील. आता नेहमीच आपण बेसन पिठाचे भजे बनवतो, तर आज मी विचार केला की बेसन पिठाची न बनवता आपण मुगाच्या डाळीचे भजे बनवूया. त्यासाठी मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि तिला पाण्यात भिजत घातलेली आहे. यानंतर मी आज भेंडीची भाजी करणार आहे, त्यामुळे भेंडी सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि तिला ह्या अशा कॉटनच्या कापडाने चांगली पुसून घ्यायची आहे. आता हिला मी थोडी सुकू देते. तोपर्यंत आपण वरण भाताचा कुकर लावूया. याने तर आपला संपूर्ण स्वयंपाक हा अपूर्णच असतो. डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर पुरेसे पाणी या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी साजूक तूप घालणार आहे. याने वरण भाताला चव खूप छान येते. तूप घालून म्हणजे मी डाळमध्ये पण तूप घातले आणि भातामध्ये पण तूप घातलेलं आहे. आता भातामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून याला आपण कुकरमध्ये लावून घेऊया. बघा, आता हे चांगलं मी मीठ मला भातामध्ये अजून थोडं पाणी कमी वाटलं, त्यामुळे मी यामध्ये अजून थोडं पाणी घालून घेतलं. त्यानंतर कुकरमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि हे भांडे एकमेकांवर ठेवून डाळ आणि भात हे शिजवून घ्यायचे आहेत. डाळ भात शिजतायत तोपर्यंत आता मी कणिक मळून घेते. आता तुम्ही जितक्या चपात्या करणार आहेत त्यानुसार कणिक घेऊन घ्यायची आणि कणकेमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर कणिक ही चांगली मळून घ्यायची आहे. मी या स्वयंपाकामध्ये साधी आपली घडीची पोळी बनवलेली आहे. जर तुम्हाला पुरणपोळी करायची असेल तर तुम्ही पुरणपोळी सुद्धा नक्कीच करू शकतात. कणिक चांगली मळून झाल्यानंतर याला मी हाताने असे टोचे पाडून याला थोडं पाणी लावून घेते, म्हणजे जेणेकरून हे पाणी कणकेमध्ये चांगलं मुरतं आणि चपातीही आपल्या चांगल्या होतात. आता त्यानंतर संपूर्ण तयारी झालेली आहे. आता मी भेंडी चिरून घेते. भेंडीचे मागचे पुढचे देठ काढून घ्यायचं. मी संपूर्ण भेंडी ही ह्याच प्रकारे चिरते आणि मग त्यानंतर 4-5 भेंड्या एकत्र सोबत घेऊन आणि मग ते चिरायला घ्यायच्या. याने भेंडी लवकर चिरली जाते. तुम्ही सुद्धा भेंडी चिरताना ही ट्रिक नक्की वापरून बघा. भेंडी ही पटकन कापली जाते. बघा, काही वेळातच मी संपूर्ण भेंडी ही कापून घेतलेली आहे. सर्व भेंडी कापून झाल्यानंतर मी आता ह्या भाजीसाठी लागणारा एक शेंगदाण्याचं वाटण बनवून घेत आहे. भाजलेले शेंगदाणे घेतले, त्याचे वरचे साल काढून घेतले. त्यानंतर यामध्ये जिरं आणि अद्रक घातलेलं आहे आणि याला असं थोडं जाडं मोठंच मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण सर्वात आधी आता स्वयंपाकाला घेऊ. त्यासाठी मी आधी भाजीला फोडणी देऊन घेते. कढईमध्ये तेल घालून जिरं मोहरी घालायची, भेंडी घालून घ्यायची. भेंडी तेलामध्ये चांगली 5-1 मिनिटं परतवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा दाण्याचा आपण जो कूट तयार केला आहे, जो मसाला तयार केला आहे तो यावर घालून घ्यायचा आणि यासोबतच हळद, तिखट, धने पावडर आणि सोबतच थोडासा गरम मसाला यामध्ये घालून आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. नंतर हे सर्व मसाले चांगले भेंडीमध्ये एकजीव करून घ्यायचे आणि भेंडीला चांगली वाफ आणून घ्यायची आहे. भेंडी माझी काही मिनिटातच तयार झाली, कारण ती कवळी भेंडी होती, त्यामुळे ती पटकन शिजली गेली. आणि सुरुवातीला तिला मी 5 मिनिटं आधी तेलामध्ये परतवून घेतली होती, त्यामुळे भेंडी लगेच झालेली आहे. त्यानंतर कुकरमध्येही भात आणि आपली डाळ शिजलेली आहे. डाळ मी एका छोट्या भांड्यात काढून घेतली आणि डाळला रईने घोटून घेतलं आणि त्यामध्ये हळद आणि हिंग आणि चवीनुसार मीठ घालून डाळ ही चांगली हिला उकळी काढून घेतलेली आहे. आता आपलं वरण सुद्धा तयार झालेलं आहे. वरण भात आणि भाजी आपली तयार झालेली आहे. त्यानंतर मी आता आमरस करून घेणार आहे. आंब्यांची बऱ्यापैकी उष्णता आता निघालेली आहे. आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि कॉटनच्या फडक्याने कोरडे करून घ्यायचे. त्यानंतर आता मी बदाम आंबे घेतलेले आहेत, त्यामुळे जे सोलर असतं बटाट्याचं, त्या काटेरी सोलर आहे ते माझं, त्याने मी अशा प्रकारे हे सालवरचे अलगद काढून घेत आहे आणि ते पटकन निघालेली होते, कारण थोडा आंबा जो आहे हा जरा कडक होता, त्यामुळे हे वरच्यावर पटकन हे साल निघून गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी हळूवार पद्धतीने मी हे साल काढून घेत आहे. आता अशाच प्रकारे सर्व जे आंब्यांचे साल आहेत ते अशाच पद्धतीने काढून घ्यायचे आहे. फक्त जे हे सोलर आहे हे काटेरी दातांवाला हवं आहे, म्हणजे ते काटेरी सोलर असतं.
त्याने हे साल लवकर निघतात। आता हे तीनही आंबे मी वरचे साल काढून घेतलेले आहेत। आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। जे वरचं देठ आहे ते सुरीने कापून घ्यायचं आहे। खानदेशामध्ये आखाजी म्हटली म्हणजे सांजोऱ्या करण्याची पद्धत आहे। आता ही सांजोरी कशी करायची याची रेसिपीची जी लिंक आहे ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही संपूर्ण नक्की बघा। आणि आखाजी स्पेशल मी अजून एक थाळी बनवलेली आहे, त्याची लिंक सुद्धा मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, म्हणजेच रेसिपी कशा झालेल्या आहेत याचा फीडबॅक मला कमेंट्स मध्ये नक्की द्याल। तीनही आंब्यांचे मी वरचे साल काढून घेतलेले आहेत। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि या सर्व फोडी मिक्सर मध्ये टाकून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता अगदी इझी हे सर्व गर जो आहे तो आंब्याचा तो निघालेला आहे। आता हा सर्व गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। तीनही आंब्यांचे फोडी करून झालेले आहेत। आता आंबा किती गोड आहे त्यानुसार जर तुम्हाला अजून रस गोड हवा असेल तर त्यानुसार तुम्ही साखर ऍड करून घ्यायची आणि संपूर्ण जो गर आहे तो मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता संपूर्ण गर हा आता मिक्सर मध्ये फिरवून माझा आंब्याचा रस तयार झालेला आहे। रस थंड होण्यासाठी मी फ्रीज मध्ये ठेवून दिलेला आहे। त्यानंतर आता आपण चपात्या करून घेणार आहोत। त्यासाठी मी कणिक तेल लावून चांगली मळून घेत आहे। बघा अशा प्रकारे कणिक चांगली ओढून आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या चपात्या ह्या चांगल्या नरम होतील आणि फुलतील सुद्धा। संपूर्ण चपात्या ह्या माझ्या करून झालेल्या आहेत। आता यानंतर आपण एक वाटण तयार करून घेऊया, म्हणजेच आता आपल्याला तळण करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी भज्यांसाठी मी हिरवी मिरची, अद्रक आणि जिऱ्याची बारीक पेस्ट वाटून घेतली आणि डाळ ही आपली चांगली भिजलेली आहे। तर डाळीला मिक्सर मध्ये थोडीशी दरदरी वाटून घ्यायची आहे, म्हणजेच एकदम बारीक नाही वाटायची आहे। तर थोडी मीडियम अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वाटून घ्यायची आहे। आता संपूर्ण जे बॅटर आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये मी आता थोडं तांदळाचं पीठ घालत आहे। याने आपले भजे अजून छान कुरकुरीत होतील। आणि जे आपण मिक्सर मध्ये वाटण केलेलं होतं ते सुद्धा वाटण मी ह्या बॅटर मध्ये घालून घेत आहे। आता बॅटर मला थोडं अजून ना तांदळाचं पीठ टाकावं वाटलं, म्हणून मी थोडं अजून तांदळाचं पीठ, हिंग, हळद आणि ओवा घालून घेतलेला आहे। आता हे मिक्सर संपूर्णपणे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं फेटायचं, जेणेकरून हे जे भजे आहेत ते चांगले फुलतील। म्हणजे थोडं पीठ फेटून याला हलकं करून घ्यायचं आहे। सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मी भरपूर सारी कोथिंबीर चिरून घेतली आहे, जेणेकरून सर्व जे आपण आयटम्स केलेले आहेत भाजी, वरण यामध्ये टाकण्यासाठी। सोबतच आपण जे भजी केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। यानंतर मी आता संपूर्ण तळणाची तयारी करून घेतलेली आहे, म्हणजे भज्यांचं पीठ तयार झालेलं आहे। सोबतच कोणते पापड तळणार आहेत तुम्ही बघू शकता, कुरडई वगैरे ते सुद्धा मी पापड तळून घेणार आहेत। आता ते मी साईडला ठेवते। या संपूर्ण स्वयंपाकात मी कोशिंबीर सुद्धा करणार आहे, त्यामुळे काकडीचे खालचे वरचे देठ कापून घ्यायचे। काकडी सोलून झाली की त्यानंतर जाडशा किसणीने ही आपल्याला किसून घ्यायची आहे। यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो आणि कैरी सुद्धा घालू शकतात। माझ्याकडे कैरी होती
त्यामुळे कैरी ही ह्या कोशिंबीरमध्ये खूप छान लागते, त्यामुळे मी कैरी सुद्धा घेऊन घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, काळं मीठ आणि चाट मसाला घालून दही घालून हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. सोबतच यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे. कोशिंबीर ही तयार झालेली आहे. तर जर तुम्हाला नुसती काकडीची कोशिंबीर आवडत असेल तर तुम्ही नुसती काकडीची कोशिंबीर केली तरी सुद्धा काही हरकत नाही. आता तेल चांगलं आपलं तापलेलं आहे. तेलामध्ये संपूर्ण पापड हे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता टाकताच अगदी मस्त असे पापड हे फुलून वर आलेले आहेत आणि कुरडई सुद्धा अगदी छान ही फुललेली आहे. माझ्याकडे अशा प्रकारचे 2 रंगीत कुरडया सुद्धा होत्या, त्यामुळे मी त्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत. संपूर्ण पापड आता हे तळून झालेले आहेत. आता त्यानंतर मी भजी तळून घेते आहे. नेहमीच बेसनाचे भजी करण्यापेक्षा ह्या आखाजीला तुम्ही मुगाच्या डाळीची भजी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही खूप आवडतील आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायला विसरू नका, जेणेकरून भजे छान कुरकुरीत होतात. माझे हे भजे सुद्धा खूप छान कुरकुरीत झालेले होते. संपूर्ण भजे काढून झालेले आहेत. आता नैवेद्यासाठी ताट तयार करून घेऊया. आता यामध्ये मी सर्वात आधी भात वाढून घेतलेला आहे. त्यानंतर पापड, भाजी, चपाती, आमरस आणि भजे वाढून घेतलेले आहेत. आणि जर तुम्ही आमरसावर सुद्धा तूप खात असाल तर नक्की तूप घाला. आमच्याकडे आमरसावर तूप गरम करून त्यावर तूप घालतात आणि नंतर खातात. खूप छान आमरस हा लागत असतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आज तुम्हाला मी दाखवलेली ही आखाजी स्पेशल थाळी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, मी बनवलेला हा स्वयंपाक जर तुम्हाला आवडला असेल, म्हणजेच मी दाखवलेली ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करून घ्याल. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून मी अशा स्पेशल थाळी दाखवल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वात आधी तुम्ही माझी व्हिडिओ बघू शकाल. आणि हो, मित्रमैत्रीण, नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.